सुप्रभात मंडळी. आपण भारा भागवत लिखित फास्टर फेणे या शृंखलेतलं आगे बढो फास्टर फेणे हे पुस्तक सध्या वाचत आहोत. आणि त्यातली कालपासून जी आपण गोष्ट सुरू केली आहे ती आहे सायकल शर्यतीची. अपूर्व सायकल शर्यत. आपण काल बघितलं की ते दोघं कसे एका त्या झोपडीमध्ये बंद करून ठेवले गेले. आता पुढे बघूया काय होतं आहे पुढे. तर ते बघत होते तिथे, तर तेवढ्यात सुभाष म्हणाला, हा मामा तिसरा 2 पायांवर उभा राहून आपल्याकडे का पाहतो रे? गणपती बाप्पा जाणे. फास्टर फेणेने रवंथ करीत उत्तर दिलं. आतापर्यंत 5-6 तरी काड्यांचा त्याने चावून चोथा केला होता. बंद गोठ्यात टाईमपास करायचा असेल तर गवत खाण्यासारखी दुसरी करमणूक नाही, असं फास्टर फेणेचं मत बनलं होतं. भाच्याऐवजी मामाचे विचार सुचावेत अशी स्थिती होती. त्या एवढ्याशा खोपटात 2 मोठे ढीग होते. एक ओल्या मळलेल्या मातीचा आणि दुसरा गवताचा. गवताच्या पेंड्या नाडून मध्येच एखादा उंदीर टुकूटुकू पाहत आपल्या मिशा पुशी आणि शेपूट पण चावत असे. मध्यंतरी एक लठ्ठ मामाने आपल्या सौला बोलावून तिच्याशी या आगंतुक पाहुण्यांबद्दल चर्चा केली होती. कुठून आले आणि कसे आले काय जाणे. पण त्यांना घालवून देणं आपल्या हातात नाही. राहिनात का बापडे, आपल्या वाटेला गेले नाहीत म्हणजे झालं, अशी काहीतरी फुकाची वटवट त्यांनी केली होती. बन्या आणि सुभाष यांनी पण काही वेळ वटवट केली. मग ते गप्प बसले होते. आपण या भामट्यांच्या गाडीतून यायला नको होतं याबद्दल त्यांचं एकमत झालं होतं. पण उशिरा सुचलेल्या अकलेचा आता उपयोग नव्हता. ते 2 इसम भामटे होते हे तर ठरलंच. डॉक्टरांचा भाचा वगैरे सारं खोटं. लोणकडी थाप. फुरसुंगीची सारी माहिती असणारे हे 2 गुंड असावेत. पण डॉक्टरांशी किंवा फुरसुंगीच्या फेणे मंडळींशी यांचा काडीचा संबंध नाही. आपल्याला त्यांनी चांगलंच चकवलं, डोळ्यात धूळ फेकली. पण का? यावर दोघांनीही खूप खल केला होता. खरं म्हणजे त्यात खल करण्यासारखं होतंच काय? पण कैदखान्यात माणसं खलच करतात, दुसरं काय करणार? रंभाजीरावांनी फास्टर फेणेवर सोडलेले हे 2 गुंड असणार याविषयी मुळीच शंका नव्हती. फास्टर फेणेला पकडावं आणि कुठेतरी अडकवून ठेवायचं हे आपल्या चिरंजीवांना शर्यतीचं मैदान मोकळं करायचं असं या रंभाजीरावांचा उघड हेतू होता. अगदी काडी इतकी शंका नव्हती त्यात. अरे, ती निळी मोटरसुद्धा मी कुठेतरी पाहिलेली आहे, सुभाष देसाई म्हणाला होता. आत्ता आठवलं, रंभाजीरावांच्या पुण्याच्या घरी. त्यांची गाडी आहे? नाही, त्यांची नाही, स्वतःची गाडी ते वापरणार नाही, नाहीतर लोकांच्या लक्षात येईल. पण त्यांच्या घरी ही गाडी पुष्कळदा येते. त्यांचाच कोणीतरी पित्या असणार. त्याची मदत या कामात रंभाजीरावांनी मिळवली असणार. आणि आता आपल्याला त्यांनी आणलं आहे तेही हडपसराजवळ, त्यांच्या ओळखीच्या प्रांतात. खिडकीतून उन्हाची तिरीप येत होती, त्यामुळे आतला काळोख जरा उजळला होता. पण मग सूर्यकल्ला तशी आतला उजेड कमी झाला आणि मग झपाट्याने आत अंधारू लागले. छे बाबा, आपल्याला कडकडून भूक लागली, फास्टर फेणे म्हणाला. सुभाषला आठवलं. त्याने खिशात हात घालून खाऱ्या दाण्यांची सुरळी काढली. थोडे दाणे त्याने बन्याला दिले. मार फक्क्या, पण सांडू नकोस, तो म्हणाला. खाली सांडलंस की 4ही बाजूंनी मामा येतील आपल्याला घेराव घालायला. आणि एकदा त्यांना या खाद्याचा उगम कळला की ते तुझ्या पॅन्टीवर उड्या मारून कुत्रुक करतील. पण गड्या, सुभाष म्हणाला, दिवस रात्र जर आपल्याला या कोंडीत काढायची असतील तर मग पंचायतच आहे नाही. म्हणजे भूक ही माणसाची एकच गरज असते असं नाही. कळलं, फास्टर फेणे म्हणाला. ती ओली माती घेऊन आपण कोपऱ्यात एक झकास बाथरूम बांधूया का? आयडिया, सुभाष म्हणाला. निदान वेळ तरी बरा जाईल. लगेच दोघे त्या मातीच्या ढिगाऱ्यावर तुटून पडले. जवळ हत्यार कोणतंच नसल्यामुळे मातीचे गोळे थापून भिंत लिंपायचं काम त्यांना हातानंच करावं लागलं. शेवटी बोटं दुखायला लागली आणि नखात माती भरली. मग 2-2.5 फुटांची एक भिंत उभी राहिली. रात्र चांदणी होती आणि चंद्र अगदी झरोक्याच्या उंचीवर आलेला होता, त्यामुळे आत अंधार फारसा जाणवत नव्हता. पण
या सेल्फ कंटेंट ब्लॉगचा पुरेपूर उपयोग करण्याचं त्यांच्या नशिबात नव्हतं. कारण तेवढ्यात एक वेगळीच घटना घडली. च्या मारे, बाहेर कोणीतरी उद्गार काढला. बाहेर दरवाजावर कुलूप धाडकन आपटलं. आपलं गवंडी काम थोपवून दोघांनी दाराकडे पाहिलं. दोघांच्याही डोक्यात आशा फुलली होती. दारापाशी जाऊन धन्यानं कान लावला आणि ताठ होऊन तो म्हणाला, टॉक. हा काय प्रकार आहे? बाहेर कुणीतरी बडबडत होतं. खापट माझं आणि टाळं ठोकतू या तिसराच. सुभाषनं बन्याकडे पाहिलं. मग त्याने दारावर धडाधड बुक्क्या हाणल्या. बाहेरचा माणूस कडमडत मागे गेला असावा. अरे तिच्या तो केकाटला, ही काय भूताटकी हाय? इतक्यात बाहेर कुणीतरी खिंकाळलं. घोडा किंवा त्याचा धाकटा भाऊ असणार. भूताटकी नाही हो, आतून बन्यानं आश्वासन दिलं. आम्हाला कैदी करून ठेवलं यात. घर तुमचं आहे ना, मग उघडा दार. पण चावी कुठे आहे माझ्यापाशी? मी कसं उघडू दार? मग फोडा. तर माझं दार फोडून ते भरून कोण देईल? तुझा काका? होय, डॉक्टर काका. सुभाष पुटपुटला. बन्यानं डोके खाजवीत सुभाषकडे पाहिलं. या बिंडोक माणसाला कसं सरळ आणावं हेच त्याला समजेना. इतक्यात त्याला एक युक्ती सुचली. तो ओरडला, कुंभारदादा, तुम्ही कुंभारदादाच असणार. तर्क बरोबर आहे ना माझा? बराबर. कसं ओळखलंस? अहो, आतली तुमची इस्टेट बघून. आणि मग अशी तुमचा गडी वरडला त्यावरून. गडी? हां, गाढव म्हणतोस होय? बरं, मग गाढव आहे म्हणजे एखादी पहार, खोरं, फावडं पण असलंच तुमच्या पाहिजेकडे. हाय, मग साराना वाईस त्या बारीतनात म्हणजे आमची सुटका करून घेतो आम्ही. अरे पण ती कशी? ते रुपेरी पडद्यावर बघा. बन्या चिडून म्हणाला, आधी पहार द्या. कुंभारानं जरा वेळ घालवला खरा, पण अखेर बन्याचं ऐकलं. त्याच्याजवळ पहार नव्हती, पण 3-1 मिनिटांनी खोऱ्याचा दांडा खिडकीतून आत आला आणि तो जरा तिरका केल्यावर खोळ्याचा फाळ पण आला. गुड. सुभाष, तुझ्या दंडात ताकद जास्त आहे. मी खाली वागतो, तू माझ्या पाठीवर चढून खिडकीचे गज उचक. सुभाषने त्याप्रमाणे केलं. खोऱ्याचा दांडा गजात घालून त्याने गज उचकण्याऐवजी सबंध खिडकीच उचकटली. कारण भिंत बोलून चालून मातीचीच होती. खिडकी मोकळी होताच त्या भगदाडातून सुभाष बाहेर आला. माझ्या खिडकीचा सत्यानाश केला की पोरट्यांनी, असं म्हणून छाती पिटणाऱ्या कुंभाराकडे त्यानं लक्ष दिलं नाही. गोणी बांधण्याची त्याची दोरी घेऊन त्याचं एक टोक त्यानं बाहेरच्या झाडाला बांधलं आणि दुसरं भगदाडातून आत फेकलं. त्या दोरीला धरून फास्टर फेणे बाहेर आला. चांदण्यात आणि गार वाऱ्यात त्याला एकदम बरं वाटलं. आपली अंग झटकीत त्यांनी कुंभाराकडे पाहिलं. तो अजूनही वेडावाकडा बडबडतच होता. ती खिडकी कोण लिंपून देईल तुझा? त्याचं तोंड हातानं दाबून बन्या म्हणाला, येता जाता माझे पितर काढू नकोस कुंभारदादा. तुमच्या घराला लावलेलं हे जाडजूड कुलूप पाहिलं, त्याची किंमत कमसे कम 15 रुपये असेल. ते आता तुमचंच झालं. उद्या किल्लीवाल्याला बोलावून त्याची किल्ली बनवून घ्या. शिवाय, असं म्हणून त्यानं सुभाषच्या खिशातून पाकिट काढलं आणि ते त्याच्या अंगावर भिरकावीत म्हटलं, ही तुम्हाला बक्षिसी घ्या. हा सुभाष लई मोठा शेठ माणूस आहे आणि हा फास्टर फेणे लई फेमस एअर. सुभाषने त्याच्या खिशात हात घालीत म्हटलं, घ्या तुम्हाला त्याचे खाऊचे पैसे बक्षीस. दोघेही घडघडून हसले. पण कुंभारदादा, बन्या म्हणाला, तुम्ही आमचं एक काम केलं पाहिजे. अरे योग का? हा करीन, कुंभार म्हणाला. कारण एव्हाना त्याचे पाकिटातले पैसे मोजून झाले होते. बोल माझ्या राजा, काय करू? राजा म्हणतो, आमच्या संग चल. तुझ्यापाशी गाढवं किती आहे ती? 3 नाही का? एक तू, एक मी आणि एक हा सुभाष. चल रे सुभाष, मार त्या लाळीपाप गाढवावर टांग. मी बसतो त्या हाडकोळ्या गाढवावर आणि दादा बसत्यात त्या तिसऱ्या उमद्या अरबी घोड्यावर. बरं का कुंभार दादा? बिगी बिगी जाऊन आपणासनी पुन्हा गाठायचं आहे. तर फार मोठं काम माझी वाट बघतया. तेव्हा माझी पिटाळ्याची जनावरं आणि ग्वाल्हेरच्या महाराजांचं फेवरेट घोडे जसं जणू. पिठूर चांदण्यात तिघांची धिंड पुण्याच्या वेशीवर पोचली तेव्हा मध्यरात्र उलटलेली होती. कुंभारदादांचा निरोप घेऊन ती दुक्कल वसतिगृहात शिरली. दिलदार वृत्तीचे कुंभारदादाही हसत हसत आपल्या चतुष्पाद मित्रांना घेऊन निघून गेले.
उरलेल्या रात्री दोघांनाही अशी जाम झोप लागली की त्यांनी गजर लावून ठेवला नसता तर ते काही वेळेवर उठू शकले नसते. उठल्याबरोबर बन्याने घाईघाईने तोंड धुतलं, दुग्धपान न्याहारी आंघोळ उरकली आणि मग एकाएकी तडकले. आपण सज्ज झालो, पण सायकल? काल त्या गुंडांनी त्या दोघांची उचलबांगडी केली तेव्हाच त्यांच्या सायकली पण त्यांनी लंबे केल्या होत्या. आता त्यांनी त्या परत आणल्या असतील अशी आशा करणं म्हणजे अगदीच मूर्खपणा होता. आणि तरी त्याने सुभाषला चौकशी करायला पिटाळलं होतं. थोड्या वेळाने घामाघूम झालेला सुभाष सायकलीवर बसूनच त्याच्याकडे आला. बन्यानं उत्सुकतेनं त्याच्या तोंडाकडे पाहिलं. त्याच्या आशेला नवं खतपाणी मिळालं होतं. पण सुभाषने हलकेच मान हलवली. तो जवळ येऊन सायकलीवरून उतरला आणि खिन्न सुरात म्हणाला, नो, सायकल स्टँडवर माझी सायकल सापडली, पण तुझ्या सायकलीचा पत्ता नाही. बन्याने कुसासा सोडला. त्याच्या आशेला आता पुरती आग लागली होती. माझी सायकल घे ना तू, सुभाष अजिजीने म्हणाला. झकास रॅली आहे, तुझ्या सरावाची आहे. पुन्हा पुन्हा तेच कशाला उगाळतोस, बन्या जरा चिडून म्हणाला. प्रवेशपत्रिकेत जी सायकल नोंदली तीच वापरली पाहिजे असा नियम आहे. मला परवानगी मिळणार नाही म्हणून सांगितलं ना. मला वाटतं मिळेल, सुभाष ठासून म्हणाला. तू विचारून पाहिलंस तर बघ. सायकलच चोरीला गेल्यावर माणसानं काय करायचं सांग म्हणावं, माझी स्पेशल केस म्हणून ट्रीट करा. फास्टर फेणे काही बोलला नाही, पण सुभाषची सूचना अगदीच निरर्थक आहे असं त्याला वाटेना. खरोखरच एक शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून तो त्वरेनं क्रीडा कचेरीकडे निघाला. आणि त्याच्या मित्रांनी त्याला पाहिलं मात्र अक्षरशः त्याला त्यांनी गराडा घातला. त्यांना बिचाऱ्यांना ही मधली भानगड कुठे माहीत होती. आपला लाडका हिरो अकस्मात कुठेतरी परांगदा झाला हे ऐकून त्यांना हादरा बसला होता. सबंध शाळेत खळबळ उडाली होती. औदासिन्य पसरलं होतं, हे अगदी खरं. पण मग त्या धक्क्यातून सावरल्यावर काही जणांनी काढलेले उद्गारही मासलेवाईक होते. फास्टर फेणे गायब म्हणता काय, कुणी पळवला की काय त्याला? छे रे, मी सांगतो काय झालं असेल. फास्टर फेणे म्हणजे एक वल्ली आहे. त्यावेळी आलं असेल टाळक्यात की बस आपण नकोच घेऊया शर्यतीत भाग, बसू दे आपल्या शाळेला कोकलत. एकमेकांची तोंड बघत आता कशी फोटो काढण्यासाठी होतील ती बघूया आपण. तसा मोठा लहरी आणि मिस्किल कार्ट आहे खरा फास्टर फेणे म्हणजे. आम्ही नाही असल्या थापांवर विश्वास ठेवीत. हा काय लहरीपणा निमिष्किलपणा म्हणायचा, हा चक्क शाळेचा विश्वासघात आहे. ऐनवेळी शाळेला तोंडघशी पाडण्याचं कुकर्म फास्टर फेणे करणार नाही. मी सांगतो काय झालं असेल. त्याचे वडील गेल्याच आठवड्यात फार आजारी होते. ते एकदम सिरियस झाले असतील म्हणून फास्टर फेणे फुरसुंगीला गेला असेल. तसं असतं तर सांगून गेला असता. चोरून कशाला जाईल? मग माझाच तर्क खरा असणार, त्याला कोणीतरी पळवलं. आणि मग काल अचानक गायब झालेला फास्टर फेणे आज अचानक प्रकट झालेला पाहून त्याच्या मित्रांना जो हर्षोन्माद झाला त्याचं वर्णन करण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. आरडाओरडा करत त्यांनी अक्षरशः घेराव घातला. आनंदाच्या भरात कुणीही त्याला एका शब्दानं छेडलं नाही. फास्टर फेणे परत आपल्यात आला. रेसमधून विद्याभवन गळणार नाही, उलट ते अग्रभागी झळकणार, हा आनंद सर्वांना पुरेसा होता. त्यावेळचे दृश्य असे होते की जसा काही रामच अयोध्येला परतलाय. आपल्याला घडलेल्या वनवासाची खरी हकीकत मात्र या राम लक्ष्मणांनी कुणालाही सांगितली नाही. काहीतरी थातूरमातूर ठोकून दिलं, कारण त्यांनी खरं सांगितलं असतं तर इंद्रू इनामदार आणि त्याचे टोळे हायस्कूल यांच्याविरुद्ध क्रोधाची लाट उसळली असती. आणि मग मोर्चे, मारामारी, दंगल काय काय झालं असतं कोण जाणे. त्यांना ते नको होतं. फास्टर फेणेला रेस जिंकायची होती, इंद्रूच्या नाकावर टिचून. त्याचे ते उंदरासारखे नाक तोडायचे नव्हते. मग आता तो खरंच जिंकणार आहे का ही रेस फास्टर फेणे, का इंद्रू त्याच्यावरती कुरघोडी करणार? बघूया आता उद्याच्या भागात मंडळी. तोपर्यंत बाय बाय.